विश्व कोंकणी केंद्र यूट्यूब चॅनलांक सगळे वीक्षकांक स्वाभिमान पावला कार्यक्रमाक हृत्पूर्वक स्वागत. आम्ही विमेन्स डे सेलिब्रेशनचा प्रयुक्त ह्या कार्यक्रम कंडक्ट करत असो. माझा वाटतं गेस्ट असत रेखा पाटील, नमस्ते, शारिशा शानभाग आणि दीपिका प्रभू. ह्यांचा एक नान परिचय तुमचे पुढं. रेखा पाटील ह्यांचा आवशी बापूशिक तिघा दोघा धाकटी ह्या सुरवेंची आणि यांका एक भीण असा भवानी पाटील. ह्यांचं बापूशीचं नाव मंजुनाथ पाटील आणि आवसीचं नाव विजया पाटील. ह्यांनी डिप्लोमा केलं स्पीच अँड हिअरिंगांत माही मणिपालसून. त्याच्यानंतर मानसा रिहॅबिलिटेशन अँड ट्रेनिंग सेंटर पंबूर पोडबिळ्ळेंत 7 वर्ष काम केलं. 2002 KMC मणिपाल जॉईन झाले. ह्यांचा होराड 2006 वेंकटेश प्रभू एक्स सर्व्हिसमॅन हवालदार फार्मासिस्ट जाऊन होते. त्यांचा वट झाला. ह्यांका एक 14 वर्षाचा एक झील धाकटो असा, त्याचं नाव श्रीवत्सा. त्याच्यानंतर बॅचलर कंप्लीट केला ह्यांनी ऑडिओलॉजी, स्पीच, लँग्वेज अँड पॅथॉलॉजींत. प्रेझेंटली असिस्टंट लेक्चरर जाऊन MCHP मणिपाल मा हेंत काम करत असत. आरोग्यवाणी मॅगझिनांत ह्यांचा स्पीच अँड हिअरिंग डिसऑर्डर अँड रिहॅबिलिटेशन वेर मस्त आर्टिकल पब्लिश जाला असा. 2016 मणिपाल मॅन्युअल ऑफ इयर माउंट मेकिंग बुक ಕೂಡ पब्लिश केलं असत मणिपाल युनिव्हर्सिटी प्रेसच्या ಮೂಲಕ. ह्यांका आमचा कार्यक्रमाक प्रीतीपूर्वक स्वागत. आणि आमचा वट्टा असत शारिशा शानभाग. ह्यांचा परिचय. ह्यांचा आवसी बापूशिक दोघा धाकटी ह्या सुरवेंची आणि ह्यांच्या बहिणीचं नाव आश्रिता शानभाग. ह्यांचं बापूसीचं नाव जगदीश शानभाग आणि आवसीचं नाव शकुंतला शानभाग. ह्यांनी इंजिनिअरिंग केला इन्फॉर्मेशन सायन्सांत कॅनड्रा इंजिनिअरिंग कॉलेज मँगलोरांत आणि मास्टर डिग्री केला मेडिकल सॉफ्टवेअरांत मेडिकल स्कूल ऑफ मणिपाल स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन सायन्सांत. आणि ह्यांचा वृत्तीजीवन मणिपाल.net प्रायव्हेट लिमिटेडांत थोडा समय काम केलं असत आणि त्यानंतर असिस्टंट सॉफ्टवेअर स्पेशलिस्ट जाऊन मणिपाल युनिव्हर्सिटींत काम केलं असत. थोडा समय दिल्लींत प्रोफेसर जाऊन BML मुंजाल युनिव्हर्सिटींत 5 वर्ष काम केलं असत. प्रेझेंटली फुल टाइम रिसर्च स्कॉलर करत असत डिपार्टमेंट ऑफ बायोमेडिकल इंजिनिअरिंग MIT मणिपाल. ह्यांचा होराड 2015 दिलीप पाटील वट चला. ह्यांका एक झील धाकटा असा 3.5 वर्षाचा युगवर्धन. ह्यांचं साधने 10th स्टँडर्डांत गोल्ड मेडल मेळला ह्यांका नॅशनल लेवल हँड रायटिंग कॉम्पिटिशनांत आणि 2017 बेस्ट टीचिंग एक्सलन्स अवॉर्ड मेळला असा BML मुंजाल युनिव्हर्सिटीसून. ह्यांचा हव्यास पद सांगोनचा, पुस्तक वाचोनचा आणि गार्डनिंग. ह्यांका आमच्या कार्यक्रमाक प्रीतीपूर्वक स्वागत. आणि आमचे तिसरे गेस्ट दीपिका प्रभू. ह्यांका आवसी बापूसिक तिघा धाकटी ह्या तिन्यांची. ह्यांची बहिणीचं नाव राधिका पाटील आणि रेणुका पाटील. बापासीचं नाव दयानंद पाटील आणि आवसीचं नाव जयश्री पाटील. ह्यांनी BSc केला मँगलोर युनिव्हर्सिटीसून आणि MSc क्लिनिकल रिसर्चांत केला असा मँगलोर युनिव्हर्सिटीसून मणिपाल युनिव्हर्सिटीसून. क्लिनिकल रिसर्चचा कॉर्डिनेटर जाऊन KMC आत्तावरांत काम केलं असत. त्याच्यानंतर क्लिनिकल डेटा मॅनेजर जाऊन काम केलं असत. ह्यांचा होराड 2013 शिवानंद प्रभू वट्ट झाला. ह्यांका एक 6 वर्षाचा धाकटा असा, त्याचं नाव श्लोका प्रभू. होराडाच्या नंतर मुंबई शिफ्ट झाले. वर्क फ्रॉम होमाचा ऑप्शन ಕೂಡ मिळला होता ह्यांका कंपनीसून. आत्ता मणिपाल शिफ्ट झालं असत. ह्यांचा हव्यास पद सांगोनचा. ह्यांका ಕೂಡ आमचा कार्यक्रमाक हृत्पूर्वक स्वागत. आता बायन मनीस काय म्हटल्यार प्रकृतीचा एक स्वरूप, संसाराचा एक दिवो. आवशी बापूशिक धू जाऊन, त्याच्यानंतर बहीण जाऊन, त्याच्यानंतर होराड जातो ते एक बायल जाऊन आणि आवस जाऊन आणि थोडे कालानंतर एक आजी जाऊन अनेक पात्र निर्वहिस्ता. त्यांचं एक महत्त्वपूर्ण एक पात्र असता आमचं लाईफांत. जाल्यार आत्तांचे कालांत समाजांचं काय त्यांना सन्मान मेळोंक कसा, काय मेळका ता मेळतसा का, ह्या एक प्रश्न, मुख्य प्रश्न. आम्ही काय पुढे रवलसो, त्यांचं अभिवृद्धीक, त्यांचं डेव्हलपमेंट आणि प्रोग्रेसाक आमकां काय करूंक का, खांयका एक इनइक्वालिटीज का तसा का कसा ता सॉल्व करूंक का म्हणून आता आम्ही हांगा डिस्कस करूंक असो. सो ह्या एक स्वाभिमान पावला कार्यक्रमाक आमचे सगळे गेस्टांका एक पाटी स्वागत. आमचा क्वेश्चन आता दीपिकासून स्टार्ट करूया. चर्चा आमचा दीपिकासून स्टार्ट करूया. विमेन्स डे सेलिब्रेशन काय मी सांगतो, आचरण करतो, तुमचा प्रकार त्या काय.
कसं लायक म्हटल्यार आमी कॅलेंडरसून एक डेट सिलेक्ट करतो मार्च 8 तेन्नाच करता म्हणून. कसं लायक आमी ता डिसायड करून तेन्ना मात्र कसं लायक आमी उगडास दवरून ता एक सेलिब्रेट करतो. कसं लायक म्हटल्यार एक बायल मनशाचं काम सद्दी असता, एक रिटायरमेंटाचं ना, ता कष्ट करून अनेक पात्र असतात आता मी सांगले. तर कसं लायक आमी एक दीस तेका हांगा वयर दवरतो आणि बाकी दीस सादारण एक मामुली वरी आमी ट्रीट करतो. कसं लायक ता एक दीस ता एक होड सेलिब्रेशनचा ॲक्च्युअल अर्थ काय तुमच्या प्रकारे? सगळ्यांकू नमस्कार. फर्स्ट ऑफ ऑल सगळे बायल मनशांक हॅपी वुमेन्स डे. सो मार्च 8 म्हणून आम्ही एक वुमेन्स डे म्हणून सेलिब्रेट करतो. सो एक होड इव्हेंट करतो, केक हाडतो, कट करतो आणि होड सेलिब्रेशन करतो. एप्रिसिएशन्स मेळटा मस्त जनांक, रेस्पेक्ट देऊन एक होड सेलिब्रेशन ता. बट ता एकच दिसाक लिमीट जावं नाही म्हणून माझा एक अभिप्राय. बिकॉज एवरी डे इज अ वुमेन्स डे सेलिब्रेट आम्ही करता. एवरी डे इज अ वुमेन्स डे. कसं लायक म्हटल्यार एक बायल मनशाचा एफर्ट कसा असता म्हटल्यार सकाळी बेगीन उठून गोवाचं एक ऑफिस जाऊनचं एक तापुरा रेडी करतात, रांदूनचा घर क्लीन करचा आणि धाकट्यांक स्कुलाक धाडचा आणि इडी दीस काम करून रांदून पुरा रेडी करून दवरतात. सांजे वापस धाकटी घरा येतात, घरा येऊन त्यांच्या स्टडीज, नंतर वापस रांदूनचा डिनर, ता पुरा इडी दिसाचे एफर्ट. राती न्हिदसर एक विमेन बायल मनशाचं काम इडी दीस असा. सो ता त्याच्या एफर्ट्स ता एवरी डे एप्रिसिएशन मेळका, एवरी डे ताका एक रेस्पेक्ट मेळका म्हणून माझा एक अभिप्राय. सो वी शुडंट स्टिक टू वन पर्टिक्युलर डे. मार्च 8 एवरी डे इज अ वुमेन्स डे म्हणून सांगूया माझा अभिप्राय. आणि तुमचं एक ओपिनियन मॅम, तुम्ही काय सांगतो? सेलिब्रेशन एक दिसाक हांव एका सद्दी करका का आमी सेलिब्रेट? हां तो सगळ्यांना नमस्कार. तेणी आता दीपिका मॅडमन सांगला सद्दी त्यांचं सेलिब्रेशन जावं का म्हणून. सद्दी सेलिब्रेशन म्हटल्यार एक बायल मनीस घरांत काम करून, भायर काम करून, पिल्ल्यांक पुरा जाणांक मानसून सुमार कष्ट करून, मस्त श्रम करून काम करता. काम करून घरा येऊन वाढताना जाऊन दी तेंत काहीतरी आता एका एक मीठ उणा जाला, ता उणा जाला म्हणून घरच्यांनी पुरा जाणांनी ताका ताज जेवंक साधत ना तसा आसा म्हणून सांगताना त्या बायल मनशाक कितके दुःख जाता. तितके कष्ट करून केल्यारो ताका एक मान्यते काय सांगतात, ताका एक इम्पॉर्टन्स देयनासतना ताका एक मानक नो मस्त दुःख जावचे वरी बोल्ल्यार ता एवरी डे सेलिब्रेशन म्हणून जाणना. एक दीस मीट ना आता कसलेय जावन दी एक तोंदर जाल्यार ता एक हो आज मस्त भारी चांग जाला असा म्हणून तितके सांगल्यारच ता एक एवरी डे सेलिब्रेशन. आणि ता जावन मी जावनचा म्हटल्यार कसलेय जावन दी तेंतू पुरा एक स्माईल असल्यार म्हटल्यार एक हासो, एक काहीतरी चांग काम केल्यार एक हासा जावन दी, एक काहीतरी तू चांग केलं असं म्हणून सांगल्यारच ता एक एवरीडे सेलिब्रेशन. घरा मात्र न्ही आता भायर आमी काम करूचे कडे जावन दी दुसरं खंय जावन जाल्यार एक ता एक तांकां एक चांग जाला आसा आनी म्हटल्यार तांसूनच आनी फुडें फुडें तांकां येवंक साध्य आसा म्हणून म्हाजो अभिप्राय. कसले म्हटल्यार नान विषय कुडा मॅटर करता. एप्रिसिएशन आमकां रेग्युलर जावन देवंका तेन्ना एक प्रीती मस्त जाता आणि त्या रिलेशनशिप स्ट्रॉंग जाता म्हणून तुमचा अभिप्राय. भारी चांग करून सांगले सतत. आत्ता नेक्स्ट माझा प्रश्न शारिशा शानभाग. हॉरड जातो तर एक काम करताना वर्किंग वुमनांक हॉरड जातो ते एक रुटीन शिफ्ट जाता, ಕೆಲವಪಟ್ಟಿ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ करूनचा परिस्थिती कुडा येता. कसले म्हटल्यार पर्सनल लाईफ बॅलन्स वर्क लाईफ करका जाता. तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम्स काय होता, तुम्ही चॅलेंजेस काय फेस केला होते त्याच्यामध्ये? फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांके माझा नमस्कार. मी दखले लक्सोने होडायसर असला परकाळ मणिपाल उडपी अराउंड. सो फॉर द फर्स्ट टाइम म्हाका हॉरड आतूत मी दिल्ली गेला. सो म्हाका हॉरड आतूत मोर दॅन फॅमिली लाईफ चॅलेंज प्लेसचा इट पुरा म्हाका नव्यांत होता. सो आधी हॉरड आऊनच्या आधी लाईफस्टाईल इंगड असं तुम्ही सांगायला वरी तर आम्ही कामाक तो येतो आमचंत.
ಹೊರಡಾತುत घरचे बघा कामाचे बघा बट म्हाका ಹೊರಡातूत इमिडिएटली काम मेळलेलं ना. मी घरात होते 9 महिने घरात होते तेन्ना मी पुरा काम कसा करूनच्या घरच्या रांदूनच्या कसा पुरा मी शिकले. तेन्ना काम सोदूनच्या म्हाका व्हडला चॅलेंज जाला बिकॉज तेन्ना काम मेळोवनच्या म्हाका प्रियोरिटी होता. काम मेळ्ळा आनी थंयच्या जनांक अर्थ जावनच्या वॉज ऑल्सो म्हाका एक चॅलेंज बिकॉज सावथसून नॉर्थक मूव जालें ऑल ऑफ अ सडन. अदर दॅन दिस म्हाका मस्त चॅलेंजीस आफ्टर मॅरेज म्हणून तसं काही फेस आला ना. म्हाका छान जॉबय मेळ्ळा अँड मोस्ट इम्पॉर्टंटली अंडरस्टँडिंग हजबंड बिकॉज ते काम करतात दोघे सकाळी उठून दोघे कामं करतो लेट येतो. सो अंडरस्टँडिंग असेल निमित्त अप्स अँड डाऊन्स होते इनिशियली बिकॉज ಹೊರಡಾತುದ್ नवे असं ना आम्ही there's a time where we get to know each other but slowly and steadily all fall in place. आणि एक प्रश्न आणि असा कसं नाही म्हटल्यावर आता आम्ही काय करतो काम तुम्ही सांगले तर काम मिळलं ना 9 months मी तसंच होते म्हणून काहीतरी एक मेंटली त्या इफेक्ट जाऊ का काहीतरी एक स्ट्रेस जाऊन दे फ्रस्ट्रेशन जाऊन दे तसं काहीतरी फेस केलं असत का की नेगेटिव्स येतात त्यांना वेटिंग पिरियड आमचं स्ट्रेस असं तसं काय ना होता बट एकच मातेन तसं म्हाका काम केन्ना मेळटा काम बिकॉज मी मास्टर्स केले अँड गेटिंग अ जॉब वॉज अ अल्टिमेट गोल फर्स्ट ऑफ ऑल दॅट वॉज अ प्रियोरिटी. सो काम मेळोनच्या मेळतं का ना होणं एक चॅलेंज होता. इडी दीस मी तंत आलोचना करीत होते आणि द अदर पार्ट इज मी नव्या प्लेसांत होते कोणाचे कॉन्टॅक्ट्स ना. सो एडवर्टायजमेंट बघूनचा थंय इंटरव्यू देऊनचा मी सुमार कधी इंटरव्यू दिले बट समवेअर म्हाका हांवें काम मेळ्ळा ना होता बट वेन आय गॉट इट आय सिम्पली ग्रॅब इट अँड इट वॉज अ गुड ऑपॉर्च्युनिटी. व्हेरी नाईस. कसं लाईक म्हटल्यावर वेट करताना जातात नॅचरल मेंटल प्रेशर जाता. अंडरस्टँडिंग हजबंड तुम्ही काय सांगलं तर व्हेरी इम्पॉर्टंट. कसं लाईक म्हटल्यार रिलेशनशिपांत माझा ओपिनियन काय म्हटल्यार एक इंटर डिपेंडन्स हवे जाता नाही. इंडिपेंडन्स मतलब तू तुझा बघ मी माझा बघ. डिपेंडन्स मतलब मी पुरा कम्प्लिटली जाऊन तुझ्यावर डिपेंड जाते. इंटर डिपेंडन्स इम्पॉर्टंट म्हणून तुम्ही सांगा. व्हेरी नाईस ब्युटिफुल. आत्ता इल्ले सगळे गेस्ट आवशीचे तर ह्या माझा आगला प्रश्न सगळ्यांक आवसपण काय असा मदरहूड काय सांगतात ताफ कसा बदलाव तुमच्या पर्सनॅलिटींत तुमच्या नेचरांत आणि ओवरऑल तुमचे काय बिईंग असा एक्झिस्टन्स असा तेंतो हाडलं असा. असं लाईक म्हटल्यार त्याचा आधी आमचा नेचर दुसरा असता वी आर कॅर फ्री. त्याचा नंतर एक असता जर रिस्पॉन्सिबिलिटीज जास्ती जाता कसं लाईक म्हटल्यार धाकटी असतात त्यांचं आरोग्य एज्युकेशन आहे बाका ता बदलाव तुमचा भितूर काय हाडला असा काय बदलाव आवशी पण हाडला असा. दीपिका पाटील. आता आम्ही मदर म्हणून ऐकताना तर फर्स्ट आमच्या ह्या कसाला म्हटलं रेस्पॉन्सिबिलिटी फुल ऑफ रेस्पॉन्सिबिलिटी ता एक आम्ही कसा होतो म्हटलं लहान असताना मस्त इरिटेट करतो. एक उत्सव जातो काहीतरी सांतेक जातो टॉयज बघून आईस्क्रीम बघून आणि ता हवे ह्या हवे म्हणून इरिटेट करीत होतो. तर आमकां गोतना होता आमच्या पेरंट्साचे कडेन दुड्डू आसा का ते आमकां घेवन दितात का ता पुरो आमकां कसाले गोतना होता. आमी ओटो हट्ट करीत होतो. आत्तां आमकां ता पुरो कळटा म्हाज्या धाकटा आतां ता हांवें म्हणटाना आमकां ता आमी कितके इरिटेट केल्लो आमच्या पेरंट्सांक म्हणून आतां एक ह्या जाता. सो आनी एक कसाला म्हटलें मदरहूडांत आमी काय शिकतो म्हटल्यार पेशन्स. कितके पेशन्स असल्यार पूर्ण ना जाल्यार स्लोली आमी ता पेशन्स लेवल एक ता एक स्कील डेवलप जाता मदरांत. डे टू डे आमी ता हँडल करीत असतो आपणे आप जाता एक स्कील डेवलपमेंट जाता. आमी पेशन्स घेवन आमी ह्या कसा पेशन्स येता म्हणून आमकां कळना तसा. सो इट्स फुल ऑफ रेस्पॉन्सिबिलिटीज. आणि शारिशा शानभाग. सो माझ्या प्रकार एक हाऊस जावनच्या इज नथिंग इट्स अ ब्युटिफूल फिलींग ऑन दीस अर्थ. केन्ना धाकटा फॉर द फर्स्ट टायम तुका अम्मा सांगता का दॅट्स इट्स इमेजरेबल. तूं ताका दुसरे वॅल्यू करूंक साध्यत ना. नंबर 1. नंबर 2 इज आत्ताच्या कालांत नाव आय एम अ मदर ऑफ 3.5 year old सन नाही का. मी कन्सिडर मोर रेस्पॉन्सिबल. एक जिला की पेरेंटिंग आत्ताच्या कालांत शुड बी डिफरंट दॅन I probably what was given before. Definitely. नाही का. सो पेरेंटिंग ह्याने सांगणाऱ्यावरी पेरेंटिंग इज अ व्हडला जबाबदारी. ओके ॲट द सेम टाईम आता आमच्या धाकटा द डे वी गेट अ चाइल्ड ही बिकम्स अवर वर्ल्ड
नाही का. सो आमचे एंटायर फोकस धाकटे वयर आसता. सो आमचे डायमेन्शनॅलिटी चेंज जाता. सो वी थिंक चांक वायट आमी धाकटे सटीन आलोचन करीत असतो. आतां मी रिसर्च स्कॉलर, म्हाका डेली वाचूंक आसता, मस्त स्ट्रेस जावन आसते. बट मी केन्ना घारा येतूत माझ्या पुजाचें तोंड बघते का, द ऑल स्ट्रेस गोज अवे. सो इट्स अ ब्युटिफुल फिलींग आय कन्सिडर बींग अ मदर. थँक्यू. आणि रेखा पाटील. आवशीपाण म्हटल्यार ता एक मस्त खुशीचा विषय. ता कोणाक फील करूंक ता मस्त कष्ट जाता. ता वारी एक खुशीचा विषय. आत्ता आमच्या दीपिका मॅडमान सांगला, ल्हान आसतना आमी मस्त रगडे होतो, आमकां ता हांवें ह्या हांवें म्हणून. आनी आत्तां आमकां कळटा कसा आमी हँडल करता म्हणून. आनी मी माझा एक्सपिरियन्स म्हटल्यार आमी ल्हान आसतना आमकां काय हांवें म्हणून आमकां आमच्या मनांत आसल्यार आमी एक दिसाय म्हाका ता हांवें ह्या हांवें म्हणून आमी विचारलेलो ना. आजू सर आमी कसलेंय विचारलेलो ना. जाल्यार आमकां हांवें वता तेन्ना आमकां एक काय म्हटल्यार एकच मनांत आमी एक संपादन करूंका. आमी एक आमचे कडेन दुड्डू आसल्यार आमी ता घेवंक सात आसा म्हणून मात्र माथ्यांत वता आनी दुसरा काय माथ्यान ना वता. आत्तां म्हाका येवता, मी एक म्हाज्या पुताक जावन दी म्हाका येवता ता आतां तांकां मी आतां भायर जातना एक उत्सव जावन दी येतना आमकां म्हाका येवता आमी आशा आमकांय तितके आशा करीन होत न्ही का. ता जावन हेकाय तितके आसंक पुरो, हेच्या मनांत ता हांवें ह्या हांवें म्हणून आसंक पुरो म्हणून आमकां ता मस्त योचन जाता. ता जावन आमी काय म्हटल्यार आमी अर्थ करून घेवंका तांकां ता हांवें का तेंचा मौन अर्थ करून आमी ता त्याच्या वट्ट तांकां काय हांवें म्हणून आमी बघून फुडें गेल्यार सांग. आनी आत्तां काय म्हटल्यार तेणी आतां सांगल्ले वरी मस्त चॅलेंजींग आसा. एक धाकट्याक व्हड करूनचा भारी कश्ट आसा. वातावरण जावन दी ह्या जावन दी पुरा हेंते आमी पुरा हेंते मस्त काळजी घेवन व्हड करूनच एक मस्त जबाबदारी मस्त रेस्पॉन्सिबिलिटी हांव जाल्ल्यांक मस्त पेशन्स हांवें आनी अर्थ करूनच एक भारी इम्पॉर्टंट. आमकां ताळमे आसल्यार मात्र अर्थ करून घेवंक जाता. नातल्यार आमच्या ह्या गडीबिडीच्या लायफांत आमी अर्थ करून घेयनातल्यार खंयच्या वाटेन जावनचा खंयच्या आनी एक वाटेन जावनचा चान्सेस मस्त आसा. आमी ह्या समाजांत बघतसो तसं जावं नये. ता जावन अर्थ करून घेवन ताळमे घेवन टायम घेवन लिजन म्हटल्यार तेणें सांगला आयकोनचे इतके ताळमे आमी घेतल्यार ते सम वाटेक जावचा चान्सेस चड म्हणून म्हाका येवता. आणि तरी असं लायक माझा एक अभिप्राय असा कसला म्हटल्यार आतांच्या काळात इन्फॉर्मेशन कुडा मस्त आसा. द टेम्पटेशन्स मस्त आसात. डायवर्ट करून मस्त ऑप्शन्स कुडा आसात. त्याच्यासाठी एक आवशी बापूशी काय आसा हाऊस प्रायमरली त्या काय करता म्हटल्यार इमोशनली अटॅच जाता. ता पळोवन त्यांच्याकडे तुम्ही सांगितलं वरी अर्थ करून डिस्कस करून काय जात आसा कसा आमी खंयच्या वाटेन जावं काय समा काय कसं एक म्हटल्यार व्हड जाताना तांकां एक आपल्या आप येता ता कॉन्शियन्स डेवलप जावंक जाल्यार द बेज हॅज टू बी स्ट्रॉंग. बेज गट्टी आसता. द बेज गट्टी तेन्ना आसता केन्ना आवशी बापूसी फ्रेंडली बोलतो, फ्रेंडली डिस्कस करतात. आवशी बापूसी स्ट्रिक्ट असल्यार तेणी पटी बोलोवनचा मस्त चान्स आसता धाकटी या दे हायड थिंग्स. सो फ्रेंडली असताना ता एक ट्रस्ट बिल्डअप जाता. ट्रस्ट बिल्डअप जाताना ओपनच जावन ता एक एटमॉस्फियराचं द फिलिंग इज ब्लिसफुल. त्याचा खुशीच दुसरा तो भारी चांग रितीर आवसीपणाचा वेर तुम्ही सांगलेत. आता माझा अगला काय प्रश्न आसा ता रेखा पाटीलाक. बाय मनीसाचा सशक्तीकरण काय एम्पावरमेंट सांगता तुमचा प्रकार ता काय. आणि आम्ही आतांच्या काळांत दादल्यान तितकेंच आम्ही त्या लेवलांत काय क्वालिटीज पॉवर काय सांगतात आम्ही टॅलेंट और इंटेलिजन्स ता इलेसत का आम्ही आमकां येवंक आनी काय करका आमचं इम्प्रूवमेंटाक एम्पावर काय सांगतो आम्ही सशक्तीकरण ता पॉवर एक बायल मनीसाचा ता काय क्वालिटीज काय. बायल मनशांचा एम्पॉवरमेंट म्हटल्यार बायल मनशां पॉवरफुल आसत. सगळ्या क्षेत्रांत बायल मनशां पुरा हेंते भारी भारी नांव घेतलं आसा. मस्त फुडें आसत.
आम्ही एक विषय म्हणून नाही, आता राजकीय जाऊन दे, डिफेन्स ಅಂತ जाऊन दे, ಹೊಡ್ಲೆ कंपनी चालवांचा पुरा बायल मनशानंत पुरा तितके मस्त हँडल करून, समज रीती हँडल करून पुरा इम्प्रूव्ह करतसत. आदिल्ल्यावरी नाही, आधी एक काम म्हटल्यार ह्या तुका जाणाना तू बायल मनीस ह्या दादल्यांनी मात्र करूं का म्हणून रिस्ट्रिक्शन आनी होता जाल्यारू येदना ता पुरा मस्त माझ्या मनान ते वता ता पुरा मस्त उणा जाला सा. आतां पुरा हेंते पुरा मस्त शिकतात, मस्त शिकून भायर जावन पुरा एकल्यातनच पुरा हँडल करतात. आधी दादले हवे होते व तुम्ही त्यांच्या वट्टत जाऊन करूं का म्हणून आणि मस्त होता. येदना तसा आणि काय नाही, एकलींत खंये जाऊन खंयच्या देशाक जाऊन खंयच्या राज्याक जाऊन पुरा हँडल चंद रितीर करतसत. ह्या विषय काय का म्हटल्यार ह्या शिकून करूचा. आणि एक म्हटलं शिक्का नत्तली बायल मनशा त्यांच्याकडे टॅलेंट ना म्हणून ना, ती मस्त बुद्धिवंत असत. म्हटल्यार आता आम्ही बघतो प्रत्येक हळ्ळीन ते स्त्री शक्ती आणि ते खंयच्या नमनी काम करतात म्हणून आम्ही ಕೆಲವು क्षेत्रांत ಕೆಲವು कಡೆ आमकां बघतानंत कळता त्यांच्याकडे कितके एक सामर्थ्य आसा म्हणून आमकां बघतानंत कळता. मस्त आम्ही टी व्हींत बघतो एक लहान विषय धरून एक एक्झाम्पल म्हटल्यार आम्ही फुलां गुंतांचा दोर ता घेऊन तेंचुनत एक चांग काय म्हणतो आम्ही एक शिबली करूनचा, एक घराक दारवंताक डेकोरेशन करूनचा, तसल्ला पुरा मस्त करून ता एक बायल मनीस आता त्या मस्त जणांक काम देऊन ता एक व्हड जण जाला असा. ता एक मी टी व्हींत बघायला खाली सिंपल बघूंक खाली एक आम्ही फुलां गुंतांचा दोर तेंचुनत ता कितके एक नाव पावलं असा म्हणून सांगल्यार बायल मनशाकडे मस्त सामर्थ्य असा. आणखी त्याने आता विचारलेल्यावरी आणि काय करियत म्हणून विचारतं, काय करियत म्हणून चक मस्त ता आन्सर देऊंक मस्त कष्ट जाता. काय का म्हटल्यार ताका पुरा जणांचा सपोर्ट हवा जाता. राजकीय जाऊन दे, घरच्यासून जाऊन दे, समाजासून जाऊन दे, पुरा जणांनी सपोर्ट केल्यार आणि एक निंदा करिनासतना ताका एक तुम्ही जाल्यार सांग म्हणून एदुरसून सांगून फाटसून निंदे ताका ही आळसूनचा त्याने तसा केला असा केला म्हणून आणखी ताका मनाक दुःख देऊन तग्गिसूनचा बदलाक ताका आणखी तू चांग कर, आणखी तू कर म्हणून पुरा जणांनी घरसून जाऊन दे, समाजासून जाऊन दे, राजकीय सपोर्ट हवे आणि पुरा जणांचा सपोर्ट असल्यार आणखी चांग जाऊंक जाता आणि जातच ते येते म्हणून माझा अभिप्राय. आणि आतांच्या कालांत तुम्ही सांगल्याचं वरी मस्त क्षेत्रांत बायल मनीस आसा. बायल मनीस डिफेन्सांत असतात, मनोरंजन क्षेत्रांत, सॉफ्टवेअरांत, कॉर्पोरेट वर्ल्ड आणि स्पोर्ट्सांत. आता ह्या माझा एक प्रश्न दीपिका प्रभूक जाल्यार काय जाता म्हटल्यार ह्या क्षेत्रांत बायल मनीस आसत आणि आपल्या प्रूफ कोडा केलें जाता. दे हॅव प्रूव्ड देमसेल्व्स अँड वर्कड हार्ड. जाल्यार खंयका एक आत्ता कोडा जेंडर बेस्ड एक इनइक्वालिटी असमानते काय सांगतो ता आणखी आसा. त्या रूट अंत एक जड काय सांगतो आम्ही वेरो थंय आसा. कसं म्हटल्यार आमी आतां कॉर्पोरेट वर्ल्डांत कंपनींत डिसिशन्स घेवंक जाल्यार आतां बायल मनीस ताका घेवंक जाणना म्हणून सांगतात. या डिफेन्सांत कोडा तसांच सांगतात आमी. तुमचा प्रकार ह्या जेंडर बेस्ड इनइक्वालिटी काय आसा, कसं ता सॉल्व करता, त्याचा एक रिझन काय, कसं कितके कोडा ट्राय केल्यार खंय कोडा आता लेवलाक ट्राय करून आता रीच जाला आसा. त्याच्या नंतर कोडा तेका एक खंयका एक निग्लिजन्सी, खंयका आतां बायल मनीस सेकंडरी त्याचा ओपिनियन, प्रायमरी नाही, तसं कसं कसा आणि ता चेंज करूंक जाल्यार काय करता. अगदी बायल मनशांक एक ओपिनियन, त्यांच्या एक ओपिनियनाक एक इम्पॉर्टन्स ना होता आणि मेन डॉमिनेशन चड होता. सो बट आत्ता ता इम्प्रूवड आसा, फुल इम्प्रूवमेंट आसा म्हणून सांगते. बट दालेर इम्प्रूवमेंट हांवें आतां एंटरटेनमेंट फिल्डाक बघल्यार एक हिरोइनाक एक 50 years जाताना ताका एक मदर रोल दिलेत, ताका एक आजीचे रोल दिलेत. तसंच एक हिरोक
50 ವರ್ಷದ ಒಂದು 60 ವರ್ಷದ ताका हिरो तत रोल आसा थंय डिस्क्रिमिनेशन आसा आनी बट मस्त फिल्ड्सांत चेंजीस जाला आसा लायक आतां कॉर्पोरेट फील्ड बघल्यार किरण मजुमदार ते इडी एक कंपनी बायकॉन कंपनी एक हँडल करत असत एक फूल हँडल करत असत सो तेजे डिसिशन्स पुरा ह्या जात आसा आनी डिफेन्स बघल्यार आतां आमच्या निर्मला सीताराम डिफेन्स हँडल करत आसा फायनान्स हँडल करत आसा सो आनी एक पुलवामा अटॅक तेंतू एक लेडीचा एक लीड रोल होता ता एक एअर स्ट्राईक करूनचा आनी आतां ही जावन वापस येयला ता तितकें धैर्य एक ताका फूल धैर्य हांवें ता फूल धैर्य घेवन ताणें एक केला आसा सो मेनली खंयच्या फिल्डांतय बघूंक गेल्यार धैर्य मुख्य आनी एक आमचो विश्वास एक ट्रस्ट मुख्य आमी करते म्हणून सो ता एक आसता आनी स्पेशली मेन सपोर्ट आसता घर आमच्या घरांत आवशी बापाच्या स्पोर्ट्सांत मालती होला तेणी एक 300+ अवॉर्ड्स आसा तांकां सो तेणी फुल्ली पॅरलायज जाल्यार तेंच्या आनीक साधने दायत आसा सो तसोच मेन सपोर्ट घरा तेंच्या घरच्यान पेरंट्स जावन दी घो जावन दी तेंचो सपोर्ट मेनली हांवें सो तेन्ना सगळे चेंजीस जाता म्हणून म्हजो एक अभिप्राय. शिल्पा मी एक पॉईंट ॲड कर खंडित ಕೆಲವುದನ್ನು ನಾವು सांगला so I remember this quote, a famous African quote which says, if you educate a man you're educating an individual, but if you educate a woman you're educating a nation. आता मी रिसर्च स्कॉलर 10 years आधी सिच्युएशन असं ना होता बट आता मी MIT का तसे I see a lot of women, especially माझ्यावरी the married, having a kid, getting into research. The latest statistics काय सांगतं म्हटलं इडी वर्ल्ड अंत 10 to 20% only women get into research. सो ह्या आम्ही काय इनइक्वालिटी सांगतो सो असा रुरल असा आणि इट टू डेव्हलप बट स्लोली हगोरता ओना तसा बिकॉज सगळ्यांके आय मीन लेडीज स्पेशली रिसर्च घेत असत द अल्टिमेट गोल इज टू गेट अ बेटर जॉब बेटर ऑपॉर्च्युनिटी सो एक लेडी यंग वुमन आय से आज रिसर्च करतसं म्हणून आले रे त्याच्या फाटी कितके काय जणांचे सपोर्ट असा मे बी इट इज हर हजबंड फॅमिली सपोर्ट तर आय कॅन से आय एम द लाईव्ह एक्झाम्पल मी दिल्लीत होते काम करत होते जस्ट फॉर द रिसर्च मी सोडून हांगा येयले इट इज नॉट इझी ओके सो विमेन स्लोली आर ऑलमोस्ट गेटिंग इन टू ऑल द एरियाज इवन इन्क्लुडिंग रिसर्च टुडे. खंडित तरी आणि आमचा भारत काय असा त्याचा कुडा एक पात्र हांगा आसा कसल्याक म्हटल्यार आतां पुरा वर्ल्ड काय आसा आमी बघल्यार भारतांचं काय बायल मनशाक काय सपोर्ट आत्तां मेळटा आसा ता दुसरें खंय ना म्हणून मी सांगतेसे आतां अफगानिस्तान जावन दी साऊथ कोरिया जावन दी आफ्रिका जावन दी खंय का ता पेट्रियार्कल सोसायटी काय सांगतो आमी ता आत्तां कुडा आसा ते मी एक इंटरव्यू बघलो होते ते सेकंडरी म्हणून न व्यवस्थित वुमेन काय बाय मनशाचा ओपिनियन आमचा देश आमकां इतके दिला आसा एक सपोर्ट दिला आसा ता आमचा सौभाग्य ता सांग आतां माझा ह्या क्वेश्चन सगळ्यांका आदींचे कालांत बायल मनशाक एक कटपाड होता एक नियम होता ता संस्कार का ट्रेडिशनल एक सुपरस्टिशन्स होता कसले म्हटल्यार आतां सती सिस्टम तुमकां गोत्सा सती सिस्टमांत बायल मनशाक कुडा त्याचा घाव मेल्या नंतर बायलेक कुडा सा फोर्स करून तू कुडा मर तुझा काय आता जीवनाचा देर इज नो मिनींग टू बी अ लाईफ तर तेका कुडा फोर्स करून आता क्रिये काय अंत्यक्रिये करतात तेका दुखलता होते बर्न हर अ लाईफ तो ह्या पुरा एक अमानवीयतेंत दृश्टींत बघल्यार ह्या एक क्रायम ता राजाराम मोहन राय जसे सॉफ्टवेअर सोशल रिफॉर्मर्स इल्ले त्यांनी फाईट करून आमकां एक न्याय दिला आसा ता हिस्ट्री जाला आत्ता हिस्ट्री इम्पॉर्टंट न्ही प्रेझेंटाक कंपेर करतना आमी हिस्ट्री बघूंक इम्पॉर्टंट हिस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट मी काय करते आत्ता आमचा वर्तमान काय आसा आतां भूतकाळ ना जाल्यार ना आसा आमचा भविष्य कुडा आमी डिसायड करूंक जाणा त्याचसाठी आत्ता आमी काय करतो सो आत्तांचे कालांत काय डेव्हलपमेंट जाला आसा ता नियम काय आसा ते आसा का आत्ता असल्यार ता कसले कसो न्ही म्हणून मी दीपिका प्रभू वचून स्टार्ट करते. आतां सती सिस्टम 100% ना
सो आतां कसं आसा म्हटल्यार केलो पार्ट ऑफ हेंतू इंडियांत काय जाता आसा म्हटल्यार आत्तां हे गोवाच्या माडाचा एदूर बसोन कांकण पुटोवनचा जावन दी ता कुंकम काडचा पूल काडचा पिरडूक काडचा ता पुरो सिस्टम आनीक आसा ता पुरा खंडीत रोवंका म्हणून सांगता बिकॉज हे घोव मेलोसा म्हणटना कितकी इमोशनल ब्रेकडावन जावन आसता तसं असताना ह्या पुरा आनी मेंटली तांकां एक टॉर्चर एक करूं नये म्हणून एक म्हजो अभिप्राय ता कंप्लीट एक स्टॉप जावंका म्हणून आणि पिरियड्स जाताना तांकां आतां आद्यांच्या काळांत आतां कुडा खंय तरी कास्ट आसत नॉर्थ कर्नाटका जावन दी एक हायर कास्ट जावन दी सपरेट रूमांत बसोनचा सपरेट रूमांत आसता आतां इम्प्रुवमेंट खंडीत जाला आसा जालें कुडा आसा ता तुमचो प्रकार समाका तपका काय ता खंडीत समान नाही तांकां तसा भेदभाव असो नाही दुसऱ्या रुमांत तांकां ट्रीट करूनचा ता पुरो असो नाही म्हणून म्हजो एक अभिप्राय. आणि रेखा पाटील तुम्ही काय सांगता तुमचा अभिप्राय काय ह्याच्या ಬಗ್ಗೆ दीपिका मॅडमन सांगला असा हिंतू काय का म्हटल्यार मी सांगूनचं काय म्हटल्यार एक बायल मनशाक आता त्याचा एक फंक्शन जाता आता एक असला कार्यक्रम जाता चांग शुभ कार्यक्रम जाता तेन्ना काय करतात म्हटल्यार फुडें येवंक एक घोव मेल्ले म्हणून तसं सांगोनचा न्ही जाल्ले तांकां काय करतात मस्त अवकाश देवचाचे के उणा तेन्ना अकस्मात एकली कोण तरी इल्ल्यार काय करतात तुम्ही कसाल्याक गेल्यात म्हणून प्रश्न करूनचा ता पुरा चिक्के उणा जाल्यार ता एक बायल मनशांक एक गौरव दिल्ल्या वरीत तांकां एक मन दुखोन येतना पुराये जाणांके समान रितीर बघून तांकांय पुराये विशयांत तांकांय मिंगल करून तांकांय भागी करून तारतम्य करिनातना पुरा कामां केल्यार तेंचें मन दुकान येतना कामां केल्यार चांग म्हणून येवता नासल्यार काय जाता म्हटल्यार ती एकत कडेन तांकां तेंच्या मनांत कितके नमून तसा कोण तरी सांगल्यार तेंच्या मनांत कितके तांकां दुख्ख जाता म्हणून तांकां एक्सप्रेस करूंक तांकां सांगूंक जाणना ता जावन पुरा जाणांक एक स्थान देवन पुरा तांकां दिल्यार ता चांग म्हणून म्हजो अभिप्राय. आणि दीपिका तुम्ही सांगत खंय आतां एक पॉयंट सांगता म्हटल्यार आतां एक फॅमिलींत बरे चेडवां आसत झील ना तेन्ना इन दॅट केस आतां बापूस ना जाल्यार हावस मेला तेन्ना काय जाता म्हटल्यार कुटुंबान कोण तरी आसत का ताच्या विधी विधान रिच्युअल्स पुरा करूंक म्हणून बघतात ता आतां चेंज जाला आसा म्हणून सांगतसे केलो प्लेसीसान गोतना आनीक तेंच्या भटमाम आनी तांकां सांगका लायक एक चेडूय तेंच्या रिच्युअल ता विधी विधान पुरो करियत म्हणून ता एक सगळ्यांक कळका म्हणून एक म्हजो अभिप्राय. आणि उपनयन कुठं जात असं नाही आता चेडवान कुठं करतात नाही का हय हय ता एक चांगलाचा विषय. आणि तुमचा तिघांचा एक ॲडवाईस काय असा एक फर्स्ट पॉईंट टीनेज चेडवांक डायवर्ट जातात माइंड टेम्पटेशन मस्त असता तेंकां आणि दुसरा एक प्रेग्नेंट बायल मनशाक तिसरा न्यू मदर्स आत्ता जल्माला धाकटा आसता ताका हँडल करूंक गोत्ता आसतना ता सपोर्ट कसा आसता आणि मेनोपॉजाचा पिरियड्स रावतना त्यांचा एक हार्मोनल चेंजेस जाता ता काय जाता तांकां इमोशनल स्ट्रेस आसता हेंकां तुमचा एक ॲडवायस 1 by 1. ओके. टीनेज गर्ल्स काय म्हटल्यार आतां टीनेज गर्ल्साच्या हार्मोनल चेंजीस आसता तेणी आतां मॅच्यूर जाता कुर्ले तांच्या हार्मोनल चेंजीस जाता सो ह्या एक पिरियड मस्त इम्पॉर्टंट तेन्ना तांकां एक खंयच्या विशयान जाल्यारूय तेंतू अवेरनेस पेरंट्सांनी दिवंका खंयच्या एक ल्हान विशय एक स्किनाच्या अवेरनेस जावन दी केलो जनाचो स्किन डार्क कॉम्प्लेक्शन आसता तेणी तात एक कॅरी करून व्हरतात व्होड जायसर म्हाज्या स्किन असो आसा म्हाका कोणूय जॉब देणत ना म्हाका हॉराड जाणना ता पुरा अवेरनेस तेणी मॅच्यूर केन्ना जातात तेन्नाच तांकां आमी सांगका आनी एक कसं म्हटलें तेंच्या पुरो बिहेवियरल चेंजीस जावन येत मस्त चेंजीस जाता ता पुरा आमी तांकां एक टीनेज जेंतू सांगका म्हणून म्हजो एक अभिप्राय. आणि प्रेग्नेंट बायल मनशाक आणि त्या खाली बायल मनशाक मात्र नाही त्यांच्या फॅमिलीक కూడా ह्या ॲडवाईस
सेकंड प्रेग्नंट विमेन प्रेग्नंट बाय मनशांका काय सांगून प्रेग्नंट बाय मनशांक त्याला तितके भजन ऐके आणि मेडिटेट करे आणि चांग चांग पुस्तक आणि वाचे तितके. आणि न्यू मदर्स न्यू मदर्सांक व्हेरी इंपॉर्टंट रोल ॲक्च्युली. कशाला म्हटल्यार इडी रात आता एक धाकटेक बघून रात मात्र नाही इडी दीस इडी रात ता एक धाकटेक बघून स्लीपलेस नाईट्स आणि तांकां कितके सपोर्ट दिल्यार पूर्ण ना. एक घोव ना जाल्यार आवशी बापाशीचे सपोर्ट हांवें, इनलॉज सपोर्ट हांवें, घोवाचा मेन सपोर्ट हांवें त्या एक टायमाक कितके सपोर्ट दिल्यार पूर्ण ना म्हणून सांगता. कितके काय जायना त्या एक पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणटात तेका जातात. स्ट्रेस घेवन म्हज्या धाकट्या असं जालें आसा म्हटल्यार दूद ना ता मल्टिपल रिजन्स सांग पुरो मस्त स्ट्रेस शांत जातात. सो तेन्ना तितकी सपोर्ट तांकां त्या टायमाक एक मेळका म्हणून एक अभिप्राय. आणि मेनोपॉजचा टायमांत काय फेस करतात तेंचं मेनोपॉज मेनली मेडिटेशन करून जाल्यार तितके नेचर वट्ट टायम स्पेंड केल्यार चांग आणि जाल्यार तितके चांग चांग विशय स्ट्रेस एवॉयड करून असल्यार चांग म्हणून एक अभिप्राय. आणि तुमचा So basically, teenage, pregnancy, menopause, and I would add one more, old age. ओल्ड एज डेफिनेट. So definitely हा एक लाईफ सायकल एका लेडीचं लाईफ नाही का. सो आताची टीनेज इज मोर कनेक्टेड टू टेक्नॉलॉजी. सो आदली कसं येवत होते फ्रॉम 16 से 20 यू कन्सिडर टीनेज 13 से 20 आधी कसं आलोचन करत होते आणि यज्ञाची धाकटी कसं आलोचन करत इज अ लॉट ऑफ डिफरन्स. सो ती टेक्नॉलॉजी वट मस्त इन्वॉल्वमेंट जात होतं दे लूज दे फोगेट देअर रूट्स वेअर दे बिलॉंग फ्रॉम. सो तसं करू नये. आम्ही केदने आमच्या घराकोट होडली असतात बघ आम्हा जाऊन दी आजी जाऊन दी आम्ही त्यांच्यावर मस्त कनेक्टेड आसका. आम्ही ॲडव्हान्स जायत आसका ॲट द सेम टायम आम्ही खंयसून इलोसो वॉट सर्टन डूज अँड डोंट्स आम्ही ऑलवेज आमच्या मनात आसका. नेक्स्ट द प्रेग्नेन्सी. सो रिसेंट नावेडेज आज येदना काय सांगतात म्हटल्यार द 30s इज न्यू 20s. सो आमकां येदना शिकोवंका काम मेळका होरडावंका धाकटी आताना लेट आता इट्स ओके. बी वॉट यू आर. एक्झॅक्ट. मस्त खंय हरी कर नाकेर लायफान बिकॉज देर इज सो मच लेटर ऑन. ओके. सो वॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट प्रेग्नेंट आसतना पीस तुमच्या हेल्थ बघे कॉन्सन्ट्रेट करका आसता. सो डोंट अननेसेसरली मस्त स्ट्रेसक इन्वाइट करू नाकेत. गो इन अ फ्लो. ओके. राईट टायमाक देर इज अ नेचर कॉल राईट टायमाक होरडाते तूं प्रेग्नेंट आहात बट टेक केअर ऑफ युअर हेल्थ. देन इज अ मेनोपॉज. मेनोपॉजान मस्त इमोशनली तूं वीक आता. ओके. दॅट इज अ व्हेरी क्रुशल फेस आय कॅन कन्सिडर. तुझं एज मस्त जावन आसता तेन्ना. सो इट्स अ व्हेरी इमोशनल ह्या स्ट्रेस मस्त स्ट्रेस असता. And then the old age, especially the working women, I want to more focus upon. Working ladies, त्यांच्या day 1 असून till retirement काम करीत असतात. त्यांचं माइंड केदने बिझी असता. ऑल ऑफ अ सडन एट द एज ऑफ 60 ते रिटायर्ड जातात. वॉट नेक्स्ट तांकां मस्त चॅलेंज जावन आसता. सो मस्त स्ट्रेस जावन एक येतं. डोंट बी स्ट्रेसफुल. गिव लॉट ऑफ इम्पॉर्टन्स टू युअर हेल्थ. या भाई मनसाचं वेळ काय दौर्जन जाता आता काय आम्ही फेस करतो. सो टी व्हीन तर बघतो आम्ही न्यूजपेपरांत वाचतो आम्ही काय ॲसिड अटॅक जाला रेप गँग रेप जाला या डॉमेस्टिक व्हायलन्स घोवान मारला तेका त्या पूर आम्ही बघतो. आणि बघून ಕೆಲವು फाटी प्रोटेस्ट ಕೂಡ करतो ಒಟ್ಟಿ येऊन ॲज अ क्राऊड प्रोटेस्ट करतो. थोडा वेळानंतर ता रवता अँड वी बिकम सायलंट. त्याचं काय एक डिसिशनाक आम्ही वी डोंट रीच. त्याचा आमचं ज्युडिशरी सिस्टम काय असा ता खंयका फाटी पडला असा म्हणून मी व्यवस्थित कसले म्हटले डिसिशन्स घेऊन का चालेल. तुमचा प्रकार ज्युडिशरी सिस्टमांत लॉंत काय चेंजेस हाडका आणि ह्या ॲज अ सोसायटी आमचं काय रेस्पॉन्सिबिलिटी त्यांचा प्रोटेक्शनाक आमचंही प्रोटेक्शनाक आम्ही कुठं बाय मनीसाच आमचा एक 12 घंटे जातो तर राती कामासून वापस येताना त्या भिवून येता त्या भय आणि के असा त्या होता अगदी आणि के असा त्या भय कसलं का आमचांचं आम्ही सांगतो आमचांचं ह्या गाव आमचांचं ह्या दिस इज आवर प्लेस. सो आमचांचं घरांत आमकां भय केल्यार घर म्हटल्यार आमचं सिटी आमचं देशांत भायर आमकां आणि के इनसेक्युरिटी फील जाता. ता कूड आमचा लॉंत खंयका आमी ॲज अ सोसायटी खंय फाटी पडलो. सो लॉ कसा चेंज जावंक आता रेप जाताना एक चेडूक रेप जाला तेका न्याय मेळताना 10 वर्स जाता.
5 वर्स जाता केन्ना तरी केस फायल ओपनच करनात ना ता भितूरच मरोन ता सुसायड अटेम्प्ट करता समाजाचा त्याचा टिके असता ता कोण केला सा क्रायम ताका काय सांगनात ना ही इट इज सेट स्कॉट फ्री सो ह्या ज्युडिशियरी सिस्टम कसा चेंजेस हाडका ॲज अ सोसायटी आमचं रेस्पॉन्सिबिलिटीज काय when it comes to safety of women, especially here in India, मस्त रूल्स असत मस्त पॉलिसीज असत स्पेशली तू सांगलं ॲसिड अटॅक रेप विक्टिम्स पुरा केन्ना ता एक चेडवा वयर जावन दी बायल मनशे वयर जाता न्ही का ताका एक नंबर 1 खंय जावंक कोणा लेगी हेल्प इचरो कोणान गोतासना इन मोस्ट ऑफ द केसीस एंड द पॉयंट नंबर 2 ते गेले रे जन ताका मस्त सपोर्ट करनात थिंग्स हॅव इम्प्रूव्ड बट आजिके आसा तू सांगला वरी एक खंय तरी एक रेप केस आता ऑल ऑफ अ सडन टीव्हीन ते मिडिया कवर करतात वॉट नॉट बट एट द एंड ऑफ द डे ताका जस्टीस मेळून आसना ना इट टेक्स इयर्स टुगेदर सो पॉलिसीज आसत आजिके आसत बट इट्स नॉट इन रायट प्लेस द इम्पॅक्ट इमिडिएटली आसका अदरवायज द सोसायटी विथ द गर्ल विल हॅव अ स्टिग्मा की हेका असा जालना ता मस्त 100 अटेम्प्ट करता थंयसून भायर येवंक बोथ इमोशनली अँड मेंटली बट तुका सोसायटी ताका आस्पद देनात ना तसं आसूं न्ही अँड एट द सेम टायम आमकां गोसा न्ही का रुल्स आसत बट इट्स नॉट इन रायट प्लेस तेन्ना वॉट वी कॅन डू अकॉर्डिंग टू मी इज सोसायटी कॅन कम टुगेदर आतां आमचें चेडूं म्हणून सांगून एटलीस्ट घरा फिलींग आसून सो समाज वट्टिल्यार ताका डेफिनेटली दे कॅन ट्राय टू गीव हर द जस्टीस नंबर 1 आनीक तुमी काय सांगलेत म्हटल्यार ह्या कसाला द कानून नाही कानून मस्त लेट आता असा पॉलिसीज पूर कितके का दिसे पॉलिसीज पूर कितके का ओल्ड केला बट नाव इट्स हाय टायम दॅट इट नीड सम रिफॉर्म्स तेन्ना केल्यार मातर येदनाचे बालमनशे बिकॉज आदले वरी न्ही बालमनशे सगळ्या क्षेत्रांत आसत एट द सेम टायम एवरीवेअर शी इज इवन नाव शी इज फायंडिंग ह्युमिलिएशन वर्ड अब्यूज पूर आतंके जात आसा but you will see in media not everything is covered. If they say every second एक rape case जायत होता Indian, it's better now, but somewhere we should draw a line की after certain point of time आमके इतके point of time नंतर त्या victim justice मेळे नसलेर then what has to be done? There should be some new policy definitely coming up in the name of supporting women. खंडित Yes. असं लाईक म्हटल्यार माझा एक काय ओपिनियन म्हटल्यार मिलिटरी जाऊन दी डिफेन्स आम्ही सांगतो डिफेन्स अंत तसं काही जाणना डिफेन्स अंत कुठं जाता लेडी ऑफिसर असल्यार सेक्शुअल हॅरॅसमेंट जातात आता लेक्चरर एक मार्क घेताना तुका ज्यादा मार्क हरल्यार गिव मी दॅट वॉट एवर आय आस्क्ड यू बॉडी प्लेजर सो ह्या एक फेस करतना तेका पास जावंका तेका काय प्रमोशन जावंका त्याचा एक जॉब रिक्वायरमेंट असता तू जॉबाक रावंका जाल्यार ह्या करका म्हणून त्या एक चेंजेस हाडका लॉ इम्प्लिमेंट करका तुम्ही सांगल्याचं वरी लॉ असत इम्प्लिमेंट जाणं असा तर इम्प्लिमेंट जाऊन का मी सांगते तुमचा काहीतरी असा का आणि लोकांचा ओपिनियन आणि ह्या एक माझा प्रश्न रेखा पाटील का आता चेडवा स्पेशली त्यांचा एक इमोशनल इम्बॅलन्स मूड स्विंग मस्त जाता टीनेजांत एक इमोशनली अटॅच जाऊनचा चेडवा भारी बगीन त्यांचं एक सपन असता आता म्हाका असा करूं का हांचा फील्ड जावं का तर 20-25 जातो तो हॉर्नाचा प्रपोजल येता लिस्ट येता एक ॲमेझॉन प्रॉडक्ट्सवर ह्या चूज कर म्हणून ता एक ह्युमन बिंग त्यांचा एक फिलिंग्स येता ताका कसाला सपोर्ट मेळका त्याचा सपानाक ताका एकांचा डायरेक्शन जावं का ता केदना काय करका एक एज सेट करतात ता माझा प्रकार तप्प म्हणून मी ते एज सेट करता खंयचे एज अंट काय हांवें तर करियत ताका एक टायमींग असता तुमचा प्रकार कसं तांकां सपोर्ट मेळका औसी बापूसींचा स्पेशली औसीचा काय रोल ॲज अ फ्रेंड ॲज अ मदर कसं ता सपोर्ट करका त्यांचं सपनाक त्यांचा काय अर्थ करका सगळ्या डिसिशन्स तप्प ना असता तो कसं ता हँडल करका त्यांचं ड्रीम्साक ह्या क्वेश्चनाक आवशी बापाशीने धाकटींक एक आशा असता मी ह्या लायनाक जावंका म्हणून एक आशा असता जाल्यार आवशी बापाशींक आनी एक आशा असता माझा धाकटा हेंत करूंका हेत शिकले मातरत ताका वॅल्यू म्हणून आवशी बापाशींक मस्त असता ते काय करतात म्हटल्यार धाकट्या वेळे हो केन्नाय तू त्या करू नका मी सांगलांत करूंका म्हणून
ताका केन्नाय फोर्स करीत असतात. ता जावन ता केल्यार कडे काय करतात धाकट्यांक आवशी बापाशी वयर मस्त रेस्पेक्ट कसाय असना ना केला काय करतात त्यांनी फोर्स केला म्हणून केला पट्टी केला कोर्स सारखं जॉईन जातात. जॉईन जावन ह्या एक्झाम्पल आम्ही बघायला जॉईन जातात कडेर तर कंप्लीटच करणार ना स्कूलाकत कॉलेजाकत येईनातना तेणी मार्क्से घेऊंक जाणतना ॲबसेंट केन्ना बघल्यार काय तरी दुसऱ्या वाटेक जावन तेणी कंप्लीट करूंक साथ जाणना. त्या तसं जायन आसतना तेंचं काय इश्ट आसा ता आमी बघून घेवन त्याच वाटेर तेणी गेल्यार चांग. आणि आतां सांगल्या वरी टायम रिस्ट्रिक्शन कोणी केन्नाय वाचयत काय करियत ता हेत करूंका तंत करूंका अत्तंत करूंका म्हणून एक टायम बॉन्ड घालूनचं आवश्य ना येदनाच्या कालांत. तांकां इश्ट आसल्या म्हणून जाल्यार तेणी केन्नाय वाचयत खंयच्या फिल्डाके जावंक फ्रिडम देवंका घरच्यांनी जावन दी कोणी फोर्स करिनासतना तांकां तेंच्या वाटेर फुडें जावंक दिल्यार भारी चांग. तुम्ही तिघांचा एक मेसेज काय फायनली आम्ही प्रोग्रामाच्या एंडिंगात येले आसत तो तुम्ही तिघांचा एक ओपिनियन ह्या संदर्भात एक विमेन्स डे सेलिब्रेशन आचरणच्या संदर्भात काय सांगूंक इच्छे करतात दीपिका प्रभू? ओके, मेनली आमच्या एक समाजांत एक जेंडर इक्वालिटी आसका ऑलरेडी आसा पुरा बाय मनशां पुरा सेक्टरांत आतां फुडें आसात आनी फुडें जावन एक हात वयर म्हणून दाखोवंक सगळ्यांक. आनी एक लास्ट मेसेज म्हटल्यार केन्नाय स्ट्रेस फ्री रवे आनी केन्नाय तुमच्या एक फेसान एक स्मायल आसोन दी म्हणून एक सांगता. शारिशा शानभाग, आम्ही ऑलरेडी डिस्कस केल्ल्या वरी बालमेशेन पुरा क्षेत्रान दिले आसत बट केन्ना सर ताका गौरव एप्रिसिएशन आनी सपोर्ट मेळटा का इट इज व्हेरी शुअर दॅट त्या धरलेल्या फिल्डांत वयर जायत सक्सेस डेफिनेटली ताका येता म्हणून. सो ऑलवेज त्या बालमनशाक तुमच्या आव सावन दी खर्च धू आवन दी कोणें आसोन दी ताका केन्नाय सपोर्ट करीत रावया म्हणून मी इस्ट्रॉन घेते. आणि रेखा पाटील, आता हेणी सांगल्या वरी सामाजिक जावन दी हेणी सांगला पुरा सपोर्ट हांवें म्हणून पुरा सपोर्ट हांवें वय ताकाय आर्थीक जावन एक बायल मनशाक एक ताकद असल्यार तेणी काम करून संपादना करून तांकां ताकद असल्यार तांकां आनीकय तेंतू फुडें जावंक चान्सीस मस्त आसात म्हणून मी सांगते. आतांच बरें आमी एम्प्लॉयज जावन होतो आणि फुडें आमी एम्प्लॉयर्स जावंका आतां आसत किरण मजुमदार आशा आणि अनेक आसत आणि फुडें कुडा हेचने वयर हेचने अधिक संख्येंत आमी एम्प्लॉयर्स जावंका. आणि मेजरली रेस्पेक्ट काय सांगली तुम्ही आणि आर्थिक काय इंडिपेंडन्स आसा आणि विश्वास काय आसा पॉझिटिव्ह थिंकींग ह्या एक बायल मनशाचा आभूषण ह्या इम्पॉर्टंट. तेका कितके तरी आमी फूल देवयत गोल्ड देवयत मना भितर एक मनशांती ना जाल्यार काय करूंक जाणना ता सशक्तीकरण नाही. ता हांवें जाल्यार एक आसपासचं वातावरण त्याचा वेर प्रभाव पडता फॅमिलीचा प्रभाव पडता आणि रेस्पेक्ट ह्या आभूषण काय आसा त्याचा श्रृंगार काय आसा ता सशक्तीकरण था त्याच्या लायफाक और आनीक ब्युटिफूल करता. ह्या सांगून तुम्ही सगळे हांगा इलेत ह्या कार्यक्रमांत काय आसा स्वावलंबी पावला कार्यक्रमांत भागवहिसून तुमचा बिझी स्केड्युलान हांगा येवन आमचा वट्ट टायम स्पेंड करून आमचं सुंदर ओपिनियन दिलें आसता तुमकां माझा सहस्र धन्यवाद. विश्व कोंकणी केंद्र आणि प्रतिबिंबा टीमांक आम्ही हांगा येवन आमचा अभिप्राय सांगल्याक आमकां अवकाश दिल्ल्यासाठी तुमकां सगळ्यांक आमच्या सगळ्यांच्या पराजावन अनंत धन्यवाद. इतकी वेळा ताळमेसून आमचा कार्यक्रम बघिल्ला सगळे वीक्षकांक हृदयपूर्वक धन्यवाद आणि गेस्टाक ಕೂಡ माझा मनपूर्वक धन्यवाद.